पेरेंटिंगमध्ये मुलांचं न्यूरोसायन्स समजून घेणं खूप गरजेचं आहे ग्रोथ अँड डेव्हलपमेंटचं. त्या अनुषंगाने मी जेव्हा वाचत होते, डॉक्टर शिरीषा साठेंबरोबर काम करत होते, तेव्हा मग आम्हाला न्यूरोसायंटिस्ट पॉल मॅकलीनचं एक मॉडेल मला फार इंटरेस्टिंग वाटलं. त्यांनी सांगितलंय, की आपला ब्रेन जसा एव्होल्यूशन म्हणजे आपण केव्हमॅन होतो, तेव्हाच्या मेंदूचा जो आपला साईज होता, तो आणि मॉडर्न ह्युमन बीइंग्स आपल्या आत्ताचा ब्रेन ह्याच्यामध्ये तो बऱ्यापैकी बदल झालेला आहे आणि तो इट इज मल्टिपल टाइम्स बिगर दॅन द प्रिमिटिव्ह ब्रेन. सो ही जी उत्क्रांतीमध्ये हा जो एक मेंदूचा प्रवास झालेला आहे, तर त्याला त्यांनी खूप छान आपल्या ग्रोथ अँड डेव्हलपमेंट स्टेजेसशी जोडलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे, की सुरुवातीला जेव्हा मूल जन्माला येतं, तेव्हा रेप्टिलियन ब्रेन किंवा सरपटणारा मेंदू हा फुली डेव्हलप्ड असतो आणि त्याचं मेन काम असतं तुम्हाला जिवंत ठेवणं, तुमचे बेसिक फंक्शन्स ब्रीथिंग आणि या सगळ्या गोष्टी कंट्रोल करणं आणि थ्रेट टू लाईफ म्हणजे सर्व्हायव्हल ब्रेन आहे तो. त्यामुळे मूल जर का ओलं लागलं, भूक लागली की रडतं. तर ह्या सगळ्या गोष्टी या बेसिक जन्मतः माणसाकडे असतात. सो रेप्टिलियन ब्रेन इज फुली डेव्हलप्ड. सेकंड दॅट कम्स डेव्हलपमेंट जी होते ती लिम्बिक सिस्टम किंवा त्याला मंकी ब्रेन म्हणतात. सो मंकी म्हणजे इट इज अन इमोशनल ब्रेन म्हणजे मुलं तुम्हाला त्यांना इमोशन्स खूप महत्त्वाची असतात. साधारण एक 3-4 वर्षापर्यंतचं मूल किंवा इव्हन टॉडलर्स आपण म्हणतो. सो तिथे त्यांचं इमोशनल ब्रेन म्हणजे तिथे त्यांचे इमोशनल मेमरीज सगळ्या स्टोअर होत असतात आणि त्यांना एक तेव्हा सेन्स ऑफ बिलॉंगिंगची गरज असते. बरोबर आजूबाजूच्या सिक्युअर रिलेशनशिप्स पाहिजे असतात. तेव्हा आपल्याला म्हणूनच आपण जे म्हणतो, की प्री स्कूलिंगमध्ये वगैरे तुम्हाला सेफ एन्व्हायर्नमेंट, सेफ्टी, फिजिकल आणि इमोशनल ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या त्या एजमध्ये असतात. कारण ते मंकी ब्रेन आहे. ते आपल्याला कॉपी करत असतात. फुल ऑफ फन आणि माकडासारख्याच उड्या मारत असतात त्या वयामध्ये, बरोबर? त्याच्यानंतर जो टप्पा येतो तो थिंकिंग ब्रेन म्हणजे हा जो उत्क्रांतीमध्ये आपला जो नंतर म्हणजे फ्रंटल लोब जो म्हणतो इथे किंवा प्री फ्रंटल म्हणजे कपाळाचा मागचा भाग, ह्याला सगळ्याला थिंकिंग ब्रेन म्हणतात म्हणजे विचार करणारा मेंदू. हा साधारण 12 वर्षापासून ते 25 वर्षापर्यंत डेव्हलप होत असतो, वर्क इन प्रोग्रेस असतो. तर इथे हा सगळा दिस इज द थिंकिंग ब्रेन विच इज वर्क इन प्रोग्रेस. सो हे टीनेजर्स किंवा ॲडॉलसंट मुलांमध्ये थिंकिंग ब्रेन डेव्हलप होत असतो. सो हे 3 टप्पे जर का लक्षात घेतले ना आपल्याला, तर मुलांबरोबर त्या वयामध्ये त्या गोष्टी आपल्याला जास्ती अप्रोप्रिएटली करता येतील. म्हणजे आपल्याला शेवटी त्यांना काय असतं चॉईस आणि कॉन्सिक्वेन्स तुम्ही काय केल्याने काय होणार आहे, याच्या मेंदूमध्ये आपल्याला जोडण्या तयार होण्यासाठी त्यांना मदत करायची असते. पण ती वयाप्रमाणे आपल्याला त्या गोष्टी करता येतात, की म्हणजे पेरेंट्स मी नेहमी म्हणते, की पालक आणि शिक्षक हे सर्वात मुलाचं चांगलं हित चिंतणारे ॲडल्ट्स आहेत, की कोणीही असं म्हणणार नाही, आता मी या मुलाची वाट लावणार आहे. आपण खूप कष्ट घेतो, पण कॉमन सेन्सिकली घेतो आणि मग समटाईम्स काय होतं, की तुम्ही यू आर डूइंग द रॉंग थिंग्स विथ द राइट इंटेंट. जर थोडं न्यूरोसायन्स समजून घेतलं, तर ते मुलं अशी का वागतायत, या वयामध्ये त्यांची काय गरज आहे, हे समजलं, की मग आपण जास्ती त्यांच्याबरोबर चांगले इंटरॅक्ट करू शकतो. सो ह्या 3 गोष्टी मेन समजून घेण्याच्या आहेत, की रेप्टाईल ब्रेन म्हणजे सरपटणारा मेंदू जो असतो, तिथे तो प्रश्न पडलेला असतो मेंदूला, की एम आय सेफ? सेफ्टी इज मोस्ट इम्पॉर्टंट. सेकंड जेव्हा लिम्बिक ब्रेन सिस्टम किंवा मंकी ब्रेन तुमचा डेव्हलप होत असतो मुलांमध्ये साधारण एक 4 वर्षापर्यंत, तेव्हा त्यांचा मेन प्रश्न असतो, की डू आय बिलॉन्ग? म्हणजे त्यांना एक सेन्स ऑफ बिलॉन्गिंग, की मी सिग्निफिकंट आहे ना, त्यांना सगळीकडे ते म्हणजे बिलगायचं असतं एक, की त्यांना एक पाहिजे असतं, की हो बाबा माझं कोणीतरी आहे. ही सेफ्टी त्यांना पाहिजे असते. सिक्युअर रिलेशन्स त्यांना गरजेचे असतात. सो ते आणि ऑफकोर्स सेन्स ऑफ बिलॉन्गिंग हे आयुष्यभर माणसाला म्हणजे प्रत्येक आज मलाही असं वाटतं, की हो बाबा माझं कोणतरी ऐकतंय किंवा काय हे इम्पॉर्टंट असतंच, पण त्या वयामध्ये त्याचं जास्ती इम्पॉर्टन्स असतं. आणि द नेक्स्ट लेव्हल इज अ थिंकिंग ब्रेन. तेव्हा प्रश्न पडतो मेंदूला, की मला ह्याचा अर्थ लागतोय का? इज दिस मेकिंग सेन्स टू मी? तेव्हा प्रश्न विचारायला लागतात मुलं. सो ह्या 3 गोष्टी जर का लक्षात ठेवल्या, तर ते ब्रेनचे ग्रोथ अँड डेव्हलपमेंटचे स्टेजेस आहेत. आपल्याला पालक म्हणून त्या वयोगटाबरोबर तसं-तसं काम करणं गरजेचं आहे. Googleवर सर्च करा मंकी ब्रेन तुम्हाला इमोशनल ब्रेन जर स्ट्राँग इमोशनल मसल करायचं असेल तर काय करायचं? यू गेट प्लेंटी ऑफ इन्फॉर्मेशन. पण आधी समजून तर घेऊयात, आधी एक्सेप्ट तर करूयात, की धिस इज न्यूरोसायन्स आणि
हे आजकालची मुलं, आधीची मुलं वगैरे नाही, पिढ्या आपण हेच करतोय. आपला ब्रेन पण असाच डेव्हलप होत घेतला आणि लर्निंग विल हॅपन इन द ब्रेन ऑफ द लर्नर. ते कुठेही असू दे जगाच्या पाठीवर. सो हे काही टिप्स मला पालकांना द्यायचे होते. त्याचा नक्की तुम्हाला मला उपयोग झाला. तुम्हाला पण कदाचित होऊ शकेल.